एका कुटुंबाने फक्त उद्योग उभा केला नाही, तर भारताच्या उद्योग विश्वाला एक वेगळी ओळख दिली. ही गोष्ट आहे टाटांची. नमस्कार श्रोतेहो. आपण टाटा हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी येतात. विश्वास, गुणवत्ता, मोठे उद्योग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांवर उभं राहिलेलं नाव. पण हे नाव एवढं मोठं होण्यामागे नेमकी कहाणी काय आहे? याच प्रवासाचा वेध घेणारं गिरीश कुबेर यांचं पुस्तक म्हणजे टाटायन एक पोलादी उद्यमगाथा. हे पुस्तक टाटा समूहाच्या अनेक पिढ्यांचा प्रवास उलगडतं. या कथेत आपल्याला भेटतात जमशेदजी टाटा, ज्यांनी मोठं स्वप्न पाहिलं. अशा काळात जेव्हा भारत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा उद्योगाच्या माध्यमातून देश घडवण्याची कल्पना त्यांनी मनात धरली. दोराबजी टाटा यांनी पुढे नेलेला वारसा, JRD टाटा यांनी दिलेली नवी दिशा आणि रतन टाटा यांनी आधुनिक काळात उभं केलेलं नेतृत्व. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, व्यवसाय पण बदलले. प्रत्येक पिढीसमोर वेगळी आव्हानं होती, पण एक गोष्ट कायम राहिली, कामातील सचोटी आणि मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत. आणि कदाचित म्हणूनच टाटांची कहाणी केवळ पैसा आणि व्यवसायाची कहाणी वाटत नाही. ती सांगते, मोठं व्हायचं असेल तर मोठं स्वप्न पहा, यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करा, पण त्या यशाबरोबर तुमची मूल्य सोडू नका. टाटांची कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. व्यवसायातून पैसा कमावणं महत्त्वाचं, पण त्या व्यवसायातून समाजाला काय मिळतं? याच विचारामुळे टाटा समूहाची वाटचाल केवळ उद्योगाच्या विस्तारापुरती मर्यादित राहिली नाही. शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि देशाच्या विकासाशी जोडलेली अनेक कामं त्यांच्या वारसाचा भाग बनली. आणि म्हणूनच टाटायन वाचताना आपल्याला केवळ उद्योजकतेचे धडे मिळत नाहीत. मिळतो तो स्वप्न पाहण्याचा धडा, मिळतो तो संकटांमध्ये टिकून राहण्याचा धडा, आणि मिळतो तो यशासोबत मूल्य आणि माणुसकी जपण्याचा धडा. पुस्तक फक्त वाचू नका, त्यातून मिळणारे विचार आपल्या आयुष्यात उतरवूया. अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या सहवासासाठी SK's वाचनवेध चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.